नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सची सिरीज बघत आहोत, ज्यामध्ये आज आपण 27 डिसेंबर रोजीचं करंट अफेअर्सचे ते अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर जर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचे जे काही नोटिफिकेशन आहे ते वेळेवर मिळतील. ठीक आहे. तर सुरुवात करूया. बघा, लवकरच आपण टॉपिक वाईज करंट अफेअर्स सुरू करणार आहे, म्हणजे राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी. तर लवकरच आपण ते करंट अफेअर्सचे लेक्चर सुद्धा सुरू करूया. तर बघा मित्रांनो, कंबाईन गट ब पूर्व परीक्षेसाठी आपण जर बघितलं तर कंबाईन विजेता बॅच जी आहे तर ते आपण सुरू केलेली आहे. जवळपास या बॅचचा 70% सिलेबस जो आहे तो संपलेला आहे आणि येत्या 5 जानेवारी पर्यंत ऑलमोस्ट सगळा सिलेबस कव्हर झालेला राहील. जर तुम्हाला अशी बॅच पाहिजे असेल की ज्याच्यामध्ये लेक्चर झालेले, तर तुम्ही कंबाईन विजेता बॅच जॉईन करू शकता एका महिन्यासाठी. जर तुम्हाला समजून घ्या की सर्व सिलेबस लाईव्ह पाहिजे असेल सुरुवातीपासून, तर तुम्ही कंबाईन विजेता बॅच 2 जॉईन करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, ख्रिसमस स्पेशल ऑफर जी आहे आणि त्याचबरोबर आता न्यू इयर स्पेशल ऑफर जे आहे तर त्या आपल्या ॲप्लिकेशनवर सुरू आहे. त्याचा सगळ्यांनी फायदा घ्या. खूप मोठ्या प्रमाणावर फी जी आहे ती कमी केलेली आहे. आम्ही राज्यसेवा फाउंडेशन बॅचची फी 5,000 कमी केली. त्यानंतर कंबाईन फाउंडेशन बॅचची फी 4,000 रुपयाने कमी केलेली आहे. त्याचबरोबर विजेता बॅच तर डिस्काउंट ऑफरमध्ये सुरू आहे, अगदी 500 रुपयामध्ये. पोलीस भरतीची बॅच पण 500 रुपयामध्ये. स्टेट बोर्ड आणि NCERTची बॅच फक्त 1000 रुपयामध्ये. ऑल इन वन बॅच जी 2000ची ती फक्त 799 मध्ये सुरू केलेली आहे. बघा मित्रांनो, अभ्यास मित्राचा नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता, ज्यामध्ये एक नवीन नोट्स ज्या आहे त्या ऍड झालेल्या आहे, त्या म्हणजे इंडियन जिओग्राफीच्या. ठीक आहे. तर इंडियन जिओग्राफीच्या नोट्स तुम्हाला आज जर तुम्ही हा पॅक घेतलेला असेल तर तुम्हाला त्यामध्ये मिळून जाईल. ठीक आहे. तर त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला 4 महिन्याची बॅच जॉईन करायची असेल, ठीक आहे, तर तुम्ही कंबाईन यशवंत बॅच जॉईन करू शकता. या बॅचमध्ये टेस्ट सिरीज इन्क्लूड असणार आहे. त्याचबरोबर आज भारताच्या भूगोलच्या हर्षाली पाटील मॅडमच्या नोट्स आहे ते तुम्हाला ॲप्लिकेशनवर फक्त आणि फक्त 99 रुपयात तुम्हाला मिळून जाईल, ज्यामध्ये अतिशय जबरदस्त पद्धतीने त्यांनी भारताच्या भूगोलाची मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर कंबाईनची स्पेशल टेस्ट सिरीज आहे. या सगळ्या फाउंडेशन बॅचेस जे आहे, आता बघू शकता तुम्ही, यावर सुरुवातीला जर बघितलं तर 30% डिस्काउंट होता, आता 50% डिस्काउंट आहे. तर याचा तुम्ही फायदा घ्या. ठीक आहे. सगळ्याच बॅचेसवर ऑफर सुरू आहे. त्यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण प्रत्येक लेक्चरची नोटिफिकेशन आणि PDF तुम्हाला इथं मिळणार आहे. त्याचबरोबर इंस्टाचं पेज जॉईन करून ठेवा, कारण इथं अभ्यास विषयक रील्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. सुरुवात करूया. बघा, इथं सुरुवात करूया 27 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडीला. तर इथं पहिला क्वेश्चन तुमच्या समोर काय आहे, तर डिसेंबर 2024 मध्ये अंडर-19 महिला T20 एशिया कपची पहिली आवृत्ती जी आहे तर ती कोणत्या संघाने जिंकली? तर बघा मित्रांनो, अंडर-19 महिला T20 एशिया कप जो आहे तो भारताने जिंकलेला आहे. भारताने कुणाचा पराभव केला? तर भारताने बांगलादेशचा इथं पराभव जो आहे तो केलेला आहे. भारताने ही ट्रॉफी जी आहे ती जिंकलेली आहे. तर अंडर-19चा महिला T20 एशिया कप जो आहे तर तो पहिल्यांदाच आयोजित झाला होता आणि यामध्ये भारताचा विजय झाला आणि बांगलादेशचा आपण पराभव केलेला आहे. ठीक आहे. तर ही ट्रॉफी जर आपण बघितली, याचं आयोजन क्वालालंपूर मलेशियामध्ये करण्यात आलं होतं. त्याचबरोबर जर बघितलं, ही पहिलीच अंडर-19 महिला एशिया कप होता. यामध्ये सामनावीर कोण ठरली? तर गोंगडी त्रिशा ही सामनावीर तसेच मालिकावीर ठरलेली आहे. भारतीय खेळाडू हे लक्षात ठेवायचंय. एकूण 6 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. आता यापूर्वी झालेल्या काही महत्वाच्या स्पर्धा आणि त्याचे विजेते बघूया. बघा मित्रांनो, 9व्या T20 महिला एशिया कप. ठीक आहे. नॉर्मल महिलांचे एशिया कप. आता आपण अंडर-19 बघितलं तर 9व्या T20 महिला एशिया कप कोण जिंकला होता? श्रीलंकेने जिंकला होता. नीरज चोप्राने लुसा डायमंड लीग मध्ये कोणतं स्थान प्राप्त केलं होतं? दुसरं स्थान, रौप्य पदक त्याला मिळालं होतं. फॉर्म्युला 2 कन्स्ट्रक्टर्स चॅम्पियनशिप कोण जिंकली? तर कुश मैनीने जिंकली. 48व्या कोपा अमेरिका चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोण जिंकलं? अर्जेंटिनाने. युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप चौथ्यांदा कोणी जिंकली? तर स्पेनने. 36व्यांदा ला लिगा चॅम्पियनशिप कोणी जिंकली? रिअल मॅड्रिडने. रणजी ट्रॉफी 2024 मध्ये कोणी जिंकली? मुंबईने. 15वा ICC अंडर-19 विश्वचषक कोणी जिंकला? तर ऑस्ट्रेलियाने. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 कोणी जिंकली? तर जेनिक सिन्नरने, जो इटलीचा खेळाडू आहे. आणि महिलांमध्ये अरिना सबलेंका. IPL 2024 कोलकाताने जिंकलं, उपविजेता हैदराबाद संघ राहिला होता. आणि पुरुषांचा T20 विश्वचषक जो आहे तो भारताने जिंकलेला आहे, दक्षिण आफ्रिका उपविजेता राहिला होता.
दुसरा क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर ने सन्मानित करण्यात आलेले? तर द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर जो आहे तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेत या देशाने दिलेला आहे. तर हा जो सन्मान आहे तर कुवेतचे अमीर शेख मिशेल अल अहमद अल जाबेर अल सबाह यांच्याकडून हा सन्मान जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलेला आहे. ठीक आहे. तर कुवेतची राजधानी काय आहे तर कुवेत सिटी राजधानी आहे. चलन आहे कुवेती दिनार. बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातील सगळ्यात स्ट्रॉंग चलन जर कोणतं असेल तर ते आहे कुवेती दिनार. ठीक आहे. तिथले राजा किंवा अमीर कोण आहे तर शेख मिशाल अल अहमद अल जाबीर अल सबाह. यानंतर मोदीजींना जे काही सन्मान मिळालेले 2024 मध्ये ते एकदा बघून घेऊया. ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर तर नायजेरियाकडून मिळाला. ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल रशियाकडून मिळाला. भूतानचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ ड्यूक गॅल्पो नरेंद्र मोदींना मिळालेला आहे. डोमिनिकाचा अवॉर्ड ऑफ ऑनर नरेंद्र मोदी यांना डोमिनिका देशाकडून मिळाला. ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर ग्रीसने दिलेला आहे नरेंद्र मोदींना. ऑर्डर ऑफ द नील मिस्र म्हणजे इजिप्तने दिलेला आहे हा सन्मान. ग्रँड क्रॉस ऑफ लिजन ऑफ द ऑनर हा जो सन्मान आहे तो फ्रान्सने दिला. द ग्रँड कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, ठीक आहे, तर पापुआ न्यू गिनीने दिला. द ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल सौद सौदी अरेबियाने दिला. ऑर्डर ऑफ ड्यूक गॅल्पो कुणाचा आहे भूटानचा ऑलरेडी आपण बघितलं. आता बघा 2020 मध्ये लिजन ऑफ मेरिट हा पुरस्कार अमेरिकाने नरेंद्र मोदी यांना दिला होता. आणि द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसन्स हा सन्मान जो आहे तर नरेंद्र मोदींना बहरीन या देशाने दिलेला आहे. यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, डिसेंबर 2024 मध्ये जाहीर झालेल्या जी काही हॉकीची जागतिक रँकिंग जी आहे तर त्यानुसार भारतीय पुरुष हॉकी संघाचं स्थान काय आहे. तर जी काही जागतिक क्रमवारी आहे हॉकीमध्ये देशांची आपण जर बघितलं तर पुरुषांच्या क्रमवारीमध्ये भारत जो आहे तो 5व्या स्थानावर आहे आणि महिलांच्या क्रमवारीमध्ये भारत जो आहे 9व्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर पुरुषांमध्ये नेदरलँड आहे, दुसऱ्या स्थानावर हॉकीमध्ये इंग्लंड आहे, तिसऱ्या स्थानावर बेल्जियम आहे. आपला पुरुषांचा संघ जर बघितला 5व्या स्थानावर आहे आणि महिलांचा संघ जर बघितला 9व्या स्थानावर आपल्याला बघायला मिळतो. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाची ही रँकिंग असते, याला शॉर्टकटमध्ये FIH म्हणून ओळखलं जातं. 7 जानेवारी 1924 ला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाची स्थापना करण्यात आली होती. लॉसने स्वित्झर्लंड इथं मुख्यालय आहे. तय्यब इक्राम अध्यक्ष आहे तर थियरी वेईल CEO आहे. चौथा क्वेश्चन, जगातील सर्वात मोठं संग्रहालय युग युगीन भारत राष्ट्रीय संग्रहालय बांधण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे. तर बघा मित्रांनो, युग युगीन संग्रहालय काय आहे तर भारताचा प्रॉपर इतिहास या संग्रहालयामध्ये दाखवला जाणार आहे आणि हे जगातील सगळ्यात मोठं संग्रहालय असेल. हे बांधण्यासाठी भारताने फ्रान्स या देशासोबत करार केलेला आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचंय भारत आणि फ्रान्सने करार केलेला आहे. आता हे जगातील सर्वात मोठं संग्रहालय पहिल्यांदा कुठं बनतंय भारतामध्ये. मग पहिल्या जागतिक घडामोडी बघून घेऊया. कोणत्या देशाने पहिले 6G डिव्हाइस लॉन्च केलं होतं? जपान. कोणता देश आपल्या सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश बनला? व्हेनेझुएला. जगातील पहिले आशियाई राजा गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कुठे सुरू झालं तर महाराजगंज उत्तर प्रदेश. त्यानंतर समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आग्नेय आशियातील पहिला देश कोणता ठरला तर थायलंड. जगातील पहिले 3D प्रिंटेड स्पेस रॉकेट इंजिन अग्निबाण कोणी तयार केले तर अग्निकुल कॉस्मॉसने. त्यानंतर मेनिंजायटिसवर लस आणणारा पहिला देश कोणता ठरला तर तो ठरला नायजेरिया. त्या लसीचं नाव आहे MEN 5CV. कोणती प्रेस एजन्सी जगातील पहिला कोणती स्पेस एजन्सी, ठीक आहे प्रेस नाही स्पेस एजन्सी जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे तर नासा जी अमेरिकेची आहे आणि जॅक्सा जी जपानची तर यांनी मिळून काय केलेलं आहे तर स्पेसमध्ये लाकडी उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. आता स्पेसशी संबंधितच क्वेश्चन बघू पुढचा. डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी 9 तास स्पेस वॉक करून नवीन विश्वविक्रम केलेला आहे. तर स्पेस वॉक म्हणजे काय तर स्पेसमध्ये तरंगणं. थोडक्यात जसं आपण पाण्यामध्ये पोहतो तसं स्पेसमध्ये तरंगायचंय. ठीक आहे, तर त्याला स्पेस वॉक म्हटलं जातं. तर 9 तासाचा स्पेस वॉक जो आहे तो अलीकडे चीनच्या अंतराळवीरांनी केलेला आहे आणि एक इतिहास घडवलेला आहे. यापूर्वीचा जो विक्रम होता तो होता अंतराळवीर जेम्स ओस आणि सुसान हेल्म्स यांच्या नावावर हा यापूर्वीचा विक्रम होता. त्यांनी 8 तास 56 मिनिटाचा स्पेस वॉक केला होता. जे अमेरिकन अंतराळवीर होते त्यांनी हा रेकॉर्ड 12 मार्च 2001 साली केला होता. आता तो रेकॉर्ड 9 तासाचा स्पेस वॉक करून कै जुजे आणि सॉंग लिंगडोन यांनी तोडलेला आहे.
आपण जर बघितलं तर चीनची जी स्पेस एजन्सी आहे तिचं नाव आहे स्पेस एजन्सी चायना मॅनेड स्पेस एजन्सी, शॉर्टकट मध्ये याला CMSA म्हणून सुद्धा ओळखलं जातं. चायना विषयी जाणून घेऊया. आशिया खंडातील देश आहे, बीजिंग राजधानी आहे, रॅम्बिन किंवा युआन तिथलं चलन आहे, शी जिनपिंग राष्ट्रपती आहे, अधिकृत भाषा मँडरीन आहे. कोणता देश तैवानला स्वतःचा भाग मानतो? तर चीन मानतो. चीन जागतिक व्यापार संघटनेचा भाग कधी झाला? तर 2001 मध्ये झाला, लक्षात ठेवा. त्यानंतर चीन विषयी काही महत्त्वाचे चालू घडामोडी, जसं की थॉमस कप जी पुरुषांची बॅडमिंटन स्पर्धा आणि उबेर कप महिलांची बॅडमिंटन स्पर्धा आहे 2024 मध्ये कोणी जिंकली? तर चीनने, दोन्ही पण स्पर्धा. त्यानंतर चांग-E6 हा जो काही उपग्रह आहे तर याला चंद्राच्या पलीकडे कोणी पाठवलं? तर ते चीनने पाठवलेलं आहे. त्याचबरोबर जनरेटिव्ह AI नवकल्पनामध्ये म्हणजेच इनोव्हेशन मध्ये, ठीक आहे, आपण म्हणूया AI बाबतच्या इनोव्हेशन मध्ये कोणता देश आघाडीवर आहे? तर चीन. भारत कितव्या स्थानावर? 5व्या. जगातील पहिली हायस्पीड कार्बन फायबर ट्रेन कोणी विकसित केली? तर चीनने. आणि कोणत्या देशाने अंटार्क्टिकामध्ये पहिलं वायुमंडलीय निरीक्षण केंद्र सुरू केलेलं आहे किंवा स्थापन केलेलं आहे? तर वायुमंडळाचं निरीक्षण करण्यासाठी चीनने हे वायुमंडळ निरीक्षण केंद्र अंटार्क्टिकावर स्थापन केलेलं आहे. 6वा क्वेश्चन आहे, ICC T20 महिला विश्वचषक 2028 मध्ये कुठं होणार आहे? तर महिलांचा विश्वचषक जो आहे 2028चा तो पाकिस्तान मध्ये होणार आहे. बघा, हा महिलांचा T20 विश्वचषक घ्या, पुरुषांचा घ्या तर तो दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येतो. मग 2028 मध्ये आपण जर बघितलं पाकिस्तानमध्ये करण्यात येणार आहे आणि 2026 मध्ये म्हणजे त्याच्या पूर्वी हा इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यानंतर पुढे जाऊया, ICC बाबत जाणून घेऊया. 15 जून 1909 मध्ये ICC ची स्थापना करण्यात आली. दुबई हे ICCचं मुख्यालय आहे. जय शाह सगळ्यात तरुण अध्यक्ष आहे, तर जोफ अलार्डिस हे ICC चे CEO आहे. त्यानंतर डेव्हलपिंग 8 नावाचा एक ग्रुप आहे ज्याला शॉर्टकटमध्ये D8 म्हटलं जातं. तर यांची आर्थिक सहकार्य संघटनेची म्हणजे डेव्हलपिंग 8 या ग्रुपची 11वी शिखर बैठक जी डिसेंबर 2024 मध्ये ती कुठं होत आहे? तर बघा मित्रांनो, डेव्हलपिंग 8 नावाचा एक ग्रुप आहे आणि त्यांची 11वी जी बैठक आहे ती मिस्र, इजिप्त या ठिकाणी होत आहे. तर या डेव्हलपिंग 8 मध्ये D8 मध्ये सगळे आपण म्हणूया मुस्लिम कंट्रीज आपल्याला बघायला मिळतात. मग ते कोणकोणते? तर मी तुम्हाला सांगतो ते. बघा मित्रांनो, यामध्ये आपल्या शेजारचे लक्षात ठेवा, बांगलादेश आहे, ठीक आहे, त्याचबरोबर पाकिस्तान आहे, त्याचबरोबर इंडोनेशिया आहे, ठीक आहे, आपल्या आजूबाजूचे. त्याचबरोबर जर बघितलं तर इजिप्त सुद्धा त्यामध्ये, इजिप्तमध्येच या शिखर परिषदेचं आयोजन केलं जात आहे. मलेशिया आहे, नायजेरिया आहे, इराण आहे, तुर्की आहे. तर एवढे देश यामध्ये सहभागी आहे. आपण जर बघितलं तर या D8 ग्रुपची स्थापना जून 1997 मध्ये इस्तांबुल, तुर्की या ठिकाणी करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय सुद्धा इस्तांबुल, तुर्की या ठिकाणीच आहे. आता ही जी परिषद आयोजित करण्यात येत आहे, ठीक आहे, इजिप्तमध्ये, तर याची थीम होती इन्व्हेस्टिंग इन यूथ, सपोर्टिंग स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, शेपिंग टुमॉरोज इकॉनॉमी. तर अशी याची थीम होती. तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला किमान तरी लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, सशस्त्र सीमा बलने आपला 61वा स्थापना दिवस कधी सेलिब्रेट केला? तर तो 20 डिसेंबर रोजी त्यांनी सेलिब्रेट केला होता. सशस्त्र सीमा बल काय? तर भारत आणि चीनची जी बॉर्डर आहे आणि चीनला लागून जे काही नेपाळ आणि भूटान जे आहे तर त्या बॉर्डरचं म्हणजे आपल्या बॉर्डरचं पण नेपाळ आणि भूटानच्या बॉर्डरचं पण संरक्षण करणं हे सशस्त्र सीमा बलचं काम आहे. आणि आपण जर बघितलं तर 20 डिसेंबर 2024 रोजी राणी डांगा सिलिगुडी या ठिकाणी त्यांनी सशस्त्र सीमा बलने आपला 61वा स्थापना दिवस जो आहे तो सेलिब्रेट केलेला आहे. सशस्त्र सीमा बलचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. स्थापना 20 डिसेंबर 1963 मध्ये झाली होती. अमृत मोहन प्रसाद चीन सोबत युद्ध झालं बघा 1962 मध्ये आणि त्यानंतर सशस्त्र सीमा बलची स्थापना करण्यात आली होती. तर अमृत मोहन प्रसाद महासंचालक हे, बोधवाक्य सेवा, सुरक्षा आणि बंधुत्व. भारतासोबत नेपाळ आणि भूटानच्या सीमांचं सुद्धा सशस्त्र सीमा बल संरक्षण करते. त्यानंतर ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर हे पुस्तक लिहिलेले दीपा मलिक यांनी. लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो. भारताच्या आपण जर बघितलं तर एक पॅरा ॲथलीट आहे दीपा मलिक, यांचं पुस्तक आहे ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ. आता काही महत्त्वाचे पुस्तकं जाणून घेऊया. द विनर माइंडसेट पुस्तक आहे शेन वॉटसनचं. सोर्स कोड माय बिगिनिंग हे पुस्तक आहे बिल गेट्स यांचं. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी सॅम पित्रोदा यांचं पुस्तक आहे जे महत्त्वाचे, मी त्यांना स्टार मार्क करून ठेवतो.
फाइव्ह डिकेड इन माय पॉलिटिक्स हे पुस्तक सुशील कुमार शिंदे यांचं आहे. एक समंदर मेरे अंदर संजीव कुमार जोशी यांचं आहे. द बाबरी मस्जिद राम मंदिर डिलेमा हे पुस्तक माधव गोडबले यांचं आहे. इस्रायल वॉर डायरी विशाल पांडे यांचं पुस्तक आहे. स्कल्प्टेड स्टोन्स अश्विनी प्रभू यांचं पुस्तक आहे. स्मोक अँड ॲशेस अमिताभ घोष यांचं पुस्तक आहे. आणि व्हाय भारत मॅटर्स एस जयशंकर यांचं पुस्तक आहे, जे आपले परराष्ट्रमंत्री आहे. 10वा क्वेश्चन, दलित मुलांच्या विदेशातील शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने आंबेडकर शिष्यवृत्ती योजना सुरू केली? तर बघा मित्रांनो, नवी दिल्ली केंद्रशासित प्रदेशाने म्हणजे दिल्लीने काय केलेले आहे, तर दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आहे, तर त्यांनी काय केलेलं आहे, तर दलित मुलं जी असतील आणि ज्यांना विदेशामध्ये कोणत्या ना कोणत्या कॉलेज शाळेमध्ये जर ऍडमिशन मिळालं असेल तर त्यांचा खर्च जो आहे, ठीक आहे, तर तो आम आदमी पार्टी करणार आहे. मग त्या खर्चामध्ये प्रवासाचा खर्च येईल, ठीक आहे, आणि राहण्याचा खर्च येईल. तर हा खर्च कुणाकडून केला जाणार आहे, तर आम आदमी पार्टी म्हणजे दिल्लीचं सरकारकडून केला जाणार आहे. ठीक आहे, तर एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. यानंतर युनायटेड नेशन इंटरनल जस्टिस काउन्सिलचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहे? तर युनायटेड नेशनच्या इंटरनल जस्टिस काउन्सिलचे नवीन अध्यक्ष बनलेले मदन लोकूर. ठीक आहे, तर मदन लोकूर जर आपण बघितलं तर भारताचे एक न्यायमूर्ती आहे आणि ते आता युनायटेड नेशनची जी काही इंटरनल जस्टिस काउन्सिल जे आहे तर ते तिचे अध्यक्ष बनले. खूप मोठी गोष्ट आहे, आपल्याला नियुक्तीवर क्वेश्चन इथं विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा 12वा क्वेश्चन, युरेशिया टाइम्स नावाची एक संस्था आहे, तिने एक रिपोर्ट प्रकाशित केला, द ग्रेट पॉवर्स ऑफ 2025. यामध्ये भारताचं स्थान काय? तर भारताचं स्थान आहे 5वं. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. पहिल्या स्थानावर आहे अमेरिका, दुसऱ्या स्थानावर आहे चीन आणि तिसऱ्या स्थानावर आहे रशिया. तर सगळ्यात पॉवरफुल देशांची यादी आहे, भारताचं स्थान लक्षात ठेवा 5वं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आजचे 12 क्वेश्चन संपले. 2 टेस्ट क्वेश्चन. अंडर-19 महिलांचा T20 एशिया कप कोणी जिंकला आणि द ग्रेट पॉवर्स ऑफ 2025 मध्ये भारताचं स्थान काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आता बघा, कंबाईन विजेता बॅच जी आहे तर तिचे ऍडमिशन सुरू आहे. हिची फी आज 999 रुपये होणार आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर कंबाईन गट ब पूर्व परीक्षेसाठी विजेता बॅच 2 लॉन्च होतीये. ठीक आहे, तर 28 डिसेंबर पासून याचे लेक्चर सुरू करतोय आम्ही. तर या बॅचमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, तो 1 महिन्यामध्ये लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून तयारी करू शकता. प्लस या डिस्काउंटचा लाभ तुम्ही घेऊ शकता. प्लस नवीन नोट्स आणि जुन्या नोट्स सगळ्या तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन मधून परचेस करू शकता. त्याचबरोबर ग्रुप सी ची ग्रुप बी सोबत तयारी करायची असेल तर तुम्ही कंबाईनसाठी यशवंत बॅच घेऊ शकता. ठीक आहे, त्याचबरोबर कंबाईनसाठी आपल्याकडे टेस्ट सिरीज आहे, ज्यामध्ये तुमची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पूर्ण तयारी जी आहे ती टेस्ट सिरीजच्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे. अशा प्रकारे या बॅचेस तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनलवर आजच्या लेक्चरची PDF आणि लेक्चरचे नोटिफिकेशन बघायला मिळेल आणि इंस्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स बघायला मिळतील. तर जर थोडंफार डिस्टर्ब झालं असेल तर मला थोडा त्रास होतोय, ठीक आहे, सर्दी वगैरे, तर त्यामुळं बघा मागं आपले लेक्चर झाले होते, पण आता मी आपले लेक्चर जे आहे ते कंटिन्यू घेतोय. ठीक आहे, जर काही डिस्टर्ब होत असेल तुम्हाला काही आवाजामुळे वगैरे तर त्यासाठी क्षमस्व. ठीक आहे, थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.